जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला एक मोठा निर्णय. यावेळी टार्गेट आहे औषध निर्माण क्षेत्र. अमेरिकेने देशाबाहेर तयार होणाऱ्या पेटंट औषधावर तब्बल 100% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच परदेशातून येणारी महागडी औषधं आता अमेरिकेत दुप्पट महाग होऊ शकतात. या निर्णयामागचं स्पष्ट उद्देश आहे अमेरिकेतच उत्पादन वाढवणं आणि परदेशी कंपन्यांवर अवलंबित्व कमी करणं. आता औषध कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. किंवा 100% शुल्क भरायला तयार राहा. फक्त औषधं नाही तर औषध तयार करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कच्च्या मालावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. आणि हे नियम ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. पण याचा भारतावर काय परिणाम होणार? सध्या तरी भारतासाठी थोडा दिलासा आहे. कारण भारत अमेरिकेला प्रामुख्याने जेनेरिक औषधं निर्यात करतो आणि त्या जेनेरिक औषधांना सध्या या टॅरिफमधून सूट देण्यात आली आहे. 2025 भारतानं अमेरिकेला सुमारे 9.7 अब्ज डॉलर्सची औषधं निर्यात केली होती, जी भारताच्या एकूण औषध निर्यातीच्या जवळपास 38% आहे. म्हणजेच तात्काळ मोठा फटका बसणार नाही. पण धोका अजून टळलेला नाहीये. कारण पेटेंट आणि ब्रँडेड औषधं तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो. जर त्यांना अमेरिकेच्या रेशॉर्निंग योजनेत स्थान मिळालं नाही तर त्यांनाही 100% शुल्क भरावं लागू शकतं. दरम्यान ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूट या अहवालानुसार सध्या परिणाम मर्यादित असला तरी भविष्यात या धोरणाचा विस्तार झाला तर जागतिक व्यापारात मोठी उलथापालथ होऊ शकते. याशिवाय अमेरिकेने पोलाद, ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या धातूवरही नियम कडक केले. यामागे उद्देश एकच, देशात उत्पादन वाढवणं आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं. पण आता सर्वात मोठा प्रश्न, हा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेतील इशारा आहे का? जर अमेरिका संरक्षणवादी धोरण राबवू लागली तर इतर देशही तसंच पाऊल उचलू शकतात आणि मग सुरू होऊ शकतो एक नवीन ट्रेड वॉर. एकूणच आज परिणाम मर्यादित दिसतोय, पण उद्याचा धोका खूप मोठा असू शकतो. म्हणूनच भारतासारख्या देशांनी आता सावध राहणं, नवीन बाजारपेठ शोधणं आणि स्वतःचं उत्पादन अधिक मजबूत करणं गरजेचं आहे.